सर आज हे टॅक्स संदर्भात आपण टॅक्सचे जे काही खूप मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली त्याबद्दल निवेदन दिलं आहे. तर मुख्याधिकारी साहेबांच्या भूमिकेनंतर आपल्या पुढील आंदोलनाची दिशा काय राहील? आज भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आज इथे नगर परिषद नेर येथे आलेलो आहोत. आज या नगर नेर शहरातील सर्व नागरिकांना सव्वाच्या सव्वा टॅक्सेस देण्यात आले, 4 पट 5 पट टॅक्सेस देण्यात आले. आणि हे टॅक्सेस आम्ही कसे भरायचे, नागरिकांनी कसे भरायचे? आज देशामध्ये आर्थिक संकट निर्माण झालेलं आहे. प्रत्येक जनता ही संकटात आहे, आर्थिक संकटात आहे. या लोकांना रोजगार नाही आहे. इतकी भयंकर परिस्थिती असताना सुद्धा, एवढा महागाईचा महापूर आलेला असताना सुद्धा नगर परिषदेने याचा विचार न करता सरळ नागरिकांच्या आर्थिक बोजा परत वाढवलेला आहे, त्यांच्यावर परत एक बोजा दिलेला आहे. लोकांनी जगायचं कसं? जर या देशामध्ये अशी परिस्थिती असतील तर जनतेने रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही. आता आम्ही आज हे निवेदन घेऊन नगर सी ओ साहेबांना भेटलो आणि सी ओ साहेब म्हणतायत की याला आम्ही आता काही करू शकत नाही, तुम्हाला काय आक्षेप नोंदवायचे ते नोंदवा, परंतु तुम्ही करू शकत नाही, कोण करणार आहे? मग आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे जातो. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि मोठ्या ताकदीने आम्ही सर्व संघटनांना, सर्व जनतेंना सोबत रस्त्यावर आणून आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. हे निरंतर तुम्ही भूदंड देण्याचं काम आज जनतेवर करता. आज जनतेची आर्थिक परिस्थिती एकदम खालावलेली आहे, कंबरडं मोडलेलं आहे. अशा वेळेस जनतेने करायचं काय? आणि जर सरकार, प्रशासन, शासन हे या गोष्टीवर जर ठाम राहत असतील तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.